तर मित्रांनो, सकाळचं वातावरण बघा आणि वाजले असत 9:19 आणि आता आपल्याकडे असं आज भटजी जेवण. हो, वातावरण थोडं खराब आहे, पावसाचं वाटूक लागलं, पण येऊ दे नको पाऊस. तर चला आता जाऊया आपण विहिरीजवळ. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर मी शुभम सावंत पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर नव्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचं ब्लॉग असणार आहे आपल्या सार्वजनिक विहिरीवरचं ब्राह्मण भोजन. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपल्याकडे ब्राह्मण भोजन असं. तर आता आज आपण सकाळी इकडे झालो 8 वाजता भटजी काही असत, पण आपण लेट झालो जाऊ थोडं. तर आता जाऊया आणि बाकी तुमचा सगळं कार्यक्रम दाखवीन कशाप्रकारे दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम होता तो. तर आता जाऊया डायरेक्ट विहिरीवरती. सगळेजण आधीच जमले आहेत, आधीच तयारी वगैरे सगळी अर्धी कामं झाली असतली. पण आता तुमका दाखवते थोडक्यात काय काय अजून पुढे आता. तर चला जाऊया विहिरीवरती मागच्या साईडला. जे काय जेवण बनवतात वाटतात. तर हे बघा सगळ्यांना आधीच इकडे येऊन जमले आहेत. जेवणाची तयारी चालू असं. आणि आपण जी साफसफाई केली होती अजून पण चांगली आहे बघा, पूर्ण साफ अजून. इकडे फणसाची तयारी, फणसाची भाजी बनवणार त्यासाठी हे का इकडे वरसो डिंक काढतात. जनता भाजी म्हणतात ते का. तर चला चप्पल काढूया आणि बाकी पुढे तुमका दाखवते. ही आपली विहीर. तर इकडे रखा लावली जाता टोपांक काळे पडू नये म्हणून. हे बघा बाबू अक्का रखा लावतो. व्हिडिओ आणि वसंत काकांनी इकडे खुर्च्या घेऊन आल्यात. तर चला भटजी काका जेवण मागतात तिकडे जाऊया. पार्थ राण्यांचं आगमन झालेलं आहे. हे त्या पम्याकडे कोथमीर आणि हे आहे खायची पानं नसील प्रमोदच्या घरी. वसंत काकांनी कोथमीर आणि हे खायचे सुपर आहे, त्या फ्रीजमध्ये ठेवायला दिली होती. हा बरोबर. चाललो असं आंबे काढूसाठी इकडे मागच्या साईडला येईल लोणच्यासाठी. खिरमाट किंवा लोणचं करते जा. या साईडला आंबे बघा किती पडलेत. आपल्याकडे असेच पडलेले असतात.
हे बघा, किती आहेत बघा इकडे. आणि झाड बघा कोणता. चला, एवढे आंबे खराब झाले. तर आता जाऊया आपण दुसरीकडे. जवळपास हातात कोणते भेटतात काय बघूया. हे आपलं काजी आणि योजनाने लावलेलं झाड याच्यातून दिसतं काय बघा. हो 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 हो, यू ललितचं घर. भारतीय की बोंबट्टा, अजून कोण नाश्ता करूचा असा. करवंद विरवंद पकडली आहे तिकडे. करवंद बघा किती आहेत, पिकली. आणि इकडे ऊन पावसाचा खेळ चालू आहे. म्हणजे मध्येच काळोख करता मध्येच ऊन येतं. किती करवंदात बघा, किती तरी. कोकणची काळी मैना. चला, इकडे पण बघा किती आंबे पडले. आणि भेटले बाबा एकदाचे आंबे. हातात गावणारे आंबे भेटले. कुठे तर आंबे काढता काढता इकडे जांभळा पण काढला आपण. हे बघा किती हाताखाली आहेत. इकडे सकाळचा नाश्ता जांभळा. हा, कडक ऊन इला. वसंत काकांका आंबो खाऊचं. पण पडतच नाही एक पण पिको. इकडे तर मजबूत आहेत मोठे. हा जांभळांवरती आज तावच मारतो. पिकलाय ना, बघूया तो चांगलं आहे. चांगला. तर इकडे यश आणि विनीत यांचं आगमन. आणि ह्या साईडला आपली भाजी बनवली जातं, फणसाची साफ केली जातं. सॉरी, इकडे हेमया काका फोडून देतात आणि इकडे हरीश काका, सुनील काका आणि बाबू काका साफ करतात. टाकून काही हो रे बाबू साहेब, हे काय परत मी काढू का हे? मग हे राहिलं की खराब होणार नाही. या साईडला पूजेला बसलेत आमचे राजू सावंत काका. यावर्षी मला राजू सावंत काका यांच्याकडे दिलेलं असतं. शशिवर्ण चित्रपजं प्रसन्नवदन सर्वार्थादिकेशो इकडे आंब्यासाठी आंबे आणले जे आता आपण त्याचा लोणच्यासाठी वापरणार आहोत. तर इकडे प्रसादची आई आणि पार्थची आई दोघंजण काम करत आहे बघा. पराशर गोत्र तुमचं नाव राजेंद्र. राजेंद्र दादा यजमान हा प्राप्त म्हणायचं मम मम आत्मनः आत्मनः सकल सकल शास्त्र शास्त्र पुराणोक्त पुराणोक्त फल फल प्राप्त्यर्थम अस्माकं सर्वेषां सह सह कुटुंबानां सह सह परिवाराणां समस्त ग्रामस्थ जनानां उत्तम आयुः आरोग्य प्राप्ति अर्थम समस्त दोष पीडा परिहार पूर्वकम वार्षिक असते तुमची वार्षिक तथा च प्रचलित उद्योग व्यवसाय मध्ये सुयश प्राप्ति अर्थम प्रतिवार्षिक विहितम इह
स्थल मध्ये ब्राह्मण सहाय्येन गणपती पूजन तथा च ब्राह्मण समाराधना आख्यम कर्म करिष्ये जय देवा गणपती यह ग्रामस्थ समस्त 12 देवता त्याचप्रमाणे स्थलादी स्थल सदस्य महापुरुष ब्राह्मण देवता समस्त स्मर्यमाण स्मरण देवता आदित्य वगैरे देवता त्याचप्रमाणे समस्त सद्गुरु देवता आज या ठिकाणी समस्त कलांतर वाडीतील समस्त ग्रामस्थ भक्त मंडळी आपल्या चरणकोणाकडे ही नमून चरणून प्रार्थना करतात. सालाबादप्रमाणे जी काही या त्यांच्या विधीकडे या महापुरुषाच्या आवारामध्ये जी काही ते ब्राह्मण भोजन करतात, ब्राह्मण समाराधना करतात, त्याप्रमाणे गणपती पूजन करतात. त्याप्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे सालादप्रमाणे आपण देवतांनी दिलेल्या शक्ती बुद्धी प्रेरणेनुसार हे समस्त वाडीतील मंडळी आपल्या चरणकमणाकडे निघून एका मताने एका चित्ताने एका दिलाने जी काही सालावतप्रमाणे सेवा करायची अर्पण करायची ती केलेली मान्य करून ज्या ही सेवा करत असताना त्यात कोणत्या प्रकारची कोणाच्या हातून काही कळत नकळत चालण्यात बोलण्यात वागण्यात सामान सुमान मंत्र तंत्र किंवा ब्राह्मण यजमान यांच्या हातून काही चूक भूल कमतरता राहून गेली असेल तरी ते पूर्णपणे क्षमा करा. त्याचप्रमाणे आपल्या या महापुरुषाच्या आवारामध्ये किंवा या जागेमध्ये वावरत असताना हे समस्त भक्तमंडळी आपल्या चरणकोणाकडे या ठिकाणी विहिरीवर पाणी न्यायला येता जातात किंवा येता जाता कोणाच्या हातून काही चालण्या बोलण्यात चूक भूल या ठिकाणी महापुरुषाच्या आवारात झाली तरी ती मातृपितृ वस्तूंनी पुढे क्षमा करा. हे समस्त भक्तमंडळींच्या पाठी असणारे जे काही क्लेश पीडा बाधा रोष आक्रोश अन्य काही बाधा पिढा असतील त्या पुढे परिहार करा. सालाबादप्रमाणे हे समस्त एका मताने एका चित्ताने एका दिनाने जे काही येऊन एकत्र येऊन या ठिकाणी जी काही ब्राह्मण समाराधना करतात अशी प्रत्येकाच्या हातून सेवा घडेल असा आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून द्या. कोणत्या प्रकारचे काही भांडण तंटे क्लेश पीडा मतभेद असतील त्या पूर्णपणे परिहार करून या समस्त वाडीतील ग्रामस्थांना एका मताने एका चित्ताने एका दिनाने एका ठिकाणी आणून आपला हा जो काही कार्यक्रम करता व या कार्यक्रमाचे जे काही पुण्य आहे ते या समस्त प्रत्येक भक्तमंडळाला मिळालं, त्यांच्या जोडीमध्ये पडलं असा त्यांना आशीर्वाद प्राप्त करून द्या. केलेली सेवा आपल्या चरणाकडे रुजू झाली, पावन झाली, पोचली असं आपल्या त्यांना साक्षात्कार कृपाशीर्वाद जो काही तो पटवून देऊन आपल्या चरणकमळाकडे सालावधीप्रमाणे अशीच सेवा उत्तरोत्तर या पेक्षा चांगल्या प्रकारे घडेल असा आपल्या त्यांना आशीर्वाद प्राप्त करून द्या. हे भक्तमंडळी इथपासून मुंबईपर्यंत परगावी परदेशात नोकरी धंदा निमित्त जातात, राहतात, वास्तव्य करतात. त्या ठिकाणी त्यांच्या राहत्या घरमटी वास्तुमटीमध्ये सुख शांती समाधान समृद्धी संपत्ती चांगल्या प्रकारची मिळवून द्या. त्याचप्रमाणे त्यांच्या नोकरी धंदा उद्योग व्यवसायामध्ये उत्तरोत्तर नाव लौकिक भरभराट शेरा सवाशेर म्हणतात त्याप्रमाणे प्राप्त करून द्या. प्रत्येकाच्या घरामध्ये कुटुंबामध्ये जी काही शुभकार्य घडायची आहे त्यामध्ये येणाऱ्या अडीअडचणी बाधापिढा जी काही अडलेली असतील ती लवकरात लवकर मार्गी लागतील. प्रत्येकाची योजलेली जी काही मनात कामं असतील, जी काही त्यांनी होऊ घातलेली कामं असतील त्या कामामध्ये सुद्धा येणाऱ्या अडीअडचणी असतील त्या पूर्णपणे परिहार करून प्रत्येकाची कामं त्यांच्या मनाप्रमाणे लवकरात लवकर मार्गी लागतील असा त्यांना आशीर्वाद प्राप्त करून द्या. त्यात येणारे विघ्न बाधापिढा असतील त्या पूर्णपणे परिहार करा. जी काही शिक्षण घेणारे विद्यार्थी दशेतील मुलं आहेत त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षणात यश द्या. त्यांच्या शिक्षणानुसार त्यांना पुढे नोकरी धंदा व्यवसाय प्राप्त होईल, त्यांच्या पुढचं भविष्य चांगल्या प्रकारचं उज्ज्वल घडेल असा आपल्या त्यांना आशीर्वाद प्राप्त करून द्या. प्रत्येकाला सुदृढ धड धाकड निरोगी आयुष्य आरोग्य चांगल्या प्रकारचं मिळवून देऊन आपल्या चरणकमळाकडे अशीच सेवा चाकरी घडवून प्रत्येकाच्या मनोकामना इच्छाकांक्षा पूर्ण होतील असा आशीर्वाद देऊन राखणकोले साधून सेवा चाकरी करून घ्या. कल्याण करा, यश द्या, बरं करा. येता जिजा बाकीचे सगळेजण इकडे जमल्यात. या साईडला त्रिशिक आणि असं ते बघा. हे इकडे हाय करा. दिसत नाही, थोडं काळ येतं उलट्या साईडला म्हणून. येते तू खाली येते. चला हे दिसत नाही इकडे. तर ह्या साईडला बनवली जाता भाजी आहे. इकडे दाखवतो तुमका. बाकीचे सगळे जण येऊन बसलेत. लगेच जाऊन येईल ते. इकडे थांबले जरा म्हटलं. इकडे या साईडला जनता भाजी फोडणीत टाकली जातात. हां बघा. सांग जरा गोटी येऊन दे. इथं गोटी पटकन. तर आता इकडे फणसाची भाजी फोडणीत टाकली गेली आहे. पम्याका येईल. पम्याकांची आवडती आहे जनता भाजी.
दर कार्यक्रमात जनता भाजी लागते त्यांका. थोडी थोडी खावा, जास्त खाऊ नका. कोण हजर ना तेवढी की नाही मग करा आणून देतो पण भाजीवरनं भांडणं, अजून भाजी हवी म्हणून. आणि भरजक आणि डाळ भात बाकीचं सगळं भाजी वगैरे बनवून गेलेले. आपल्याला फक्त एकच जनता भाजी बनवायची होती आणि कढी बनवायची आहे. कढी नाही सॉरी, आपला सोलकढी. हा सोलकढी झाली. पण ह्याच्यात काय मग हां हे बघा इकडे वारो सुटलो. गेल्या सारखं पाऊस येऊ दे नको बाबस. वा 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 वा. सगळेजण बसलं, ऊन लागतं म्हणून झाडाखाली. आणि आमची रील बनवण्याची तयारी चालू सगळ्यांची. रील बनवत काय जण. तर चला हे बघा सगळ्यांना रील बनवण्यासाठी तयारी करून. आणि खाली अजून जेवणाची तयारी झालेली असं. ते घाबरणारच रे, ते घाबरतात. हा आता कोणती दुसरी रील बनवत होता तुम्ही? हे बघा सीमा कुठून गेली ती शोधा. हा सीमा कुठून गेली? ठीक आहे. चला आता दुसरी रील बनवा काय ती. परत एकदा दाखव मुद्रा. त्यांना परत एकदा दाखव. पण मशीने अगदी पोपट करून टाकलं तुमचं. जिजाला सांग, जिजा दाखवेल. जिजा दाखवू त्यांना, स्टेप दाखव. तिचं दाखव. किरण कोल्ड्रिंक आण. सांगितलंय. ऐकलं. आता रील बनणार थोड्या वेळात. फक्त BTS होतो ह्यो आणि प्रॅक्टिस. कपडे म्हणून मेकअप बिकअप करून इले सगळेजण. तुम्ही करा ना इंस्टावर. चला जेवायला. चला जेवू जाऊया. रील्स काढून झालेले त्यांचे. आता जेवायला बसतो सगळेजण. महादेव सावंत बुवा, हा शुभम सावंत बुवा आणि पक्वाज ओमकार सावंत. वा. आणि रात्री भजन आहे, सगळ्यांनी यायचं 9:30-10ला. आणि धरकरी कोण? धरकरी तुम्ही ठरवा कोणते. आमका तेवढाच माहिती. हा आम्ही सुट्टी आणि आम्ही टाळा गजर देऊ. आपलं कोणच देऊ. चालत करूया आपण. रात्री 9:30 भरपूर रील बाकी आहेत. भरपूर रील बाकी आहेत ते तुम्हाला भेटतील बघायला. कणकवलीकर 07 इंस्टाग्राम पेज फॉलो करा. नाही केलात तर तुमचं समजून घ्या. बेल आयकॉन वर क्लिक करा सबस्क्राईब करायला. चला आता आपण जेवायला बसू सगळेजण. धमकी नाही ती बाबू. तर इकडे आता जेवायला बसवतात त्या साईडला. तर मित्रांनो आता सगळेजण जेवायला बसले. इकडे पंगती बघा आणि वाढतात इकडे सगळेजण. या साईडला पण बसलेत बाबू काका. मस्त जेवण चांगलं. डाळ भात एकदम मस्त. भजीची भाजीच मस्त असते. जेवण भारी असतं भटजी काकांचं. तेव्हा सगळेजण इकडे वाढतात. आली जिलेबी तुम्ही दिलात ना त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. गोड होती. भाजीला पाहिजे पाणी. जेवण चांगलं. एक अप्रतिम चविष्ट जेवण बनवलेलं आहे ब्राह्मणनी. वा. आणि भाजी आपल्या महिला मंडळनी जनता भाजी. फणसाची भाजी, जनता भाजी, ती खूप सुंदर झालेली आहे. ही बघून घ्या. बसलोय जेवायला इकडे आणि हे जेवून झाले सगळेजण. आणि इकडे बघा महिला मंडळ बसली आहे जेवूक. मुली आणि महिला मंडळ वाढतात. जिजा इकडे बघ. हे बघ जेवायला या म्हणून सांग. त्याच्याकडे बघून सांग. जेवायला या.
जनता जनता बोलायचं जनता अच्छा 2 वाजले जेवायला या. नको जनता भाजी नको. भात आणि डाळ पाठी आहे. थोडाच वाडा आहे थांब. थोडा अजून बस धन्यवाद. कंप्लीट होते. यश वाढूक लाग माका ह्या घेऊन ये लोणचा जिलेबी ना. तर आता आपल्याला जेवण वाढलेलं आहे इकडे. हे बघा असं जेवण सगळेजण जेवायला बसलेत. सेकंड पंगत. किती वाजले? 2:30. तू मला इकडून बाजूला हो. 2:30 वाजले नाही काय माहिती नाही. आता जेवूया फटफट आणि नंतर परत एक रील. मम्मी येते जेवतो. चला आता जेवूया. जेवायला बसले. शेवटची पंगत. राणे कंपनी आज चालली मुंबईत. दुःख झालं तिकडून जाऊचा. इच्छा नाही. काय करूया वंदे भारत 4 वाजता जावं परत भेटूया लवकरच नक्की. हो नक्कीच खूप आनंद वाटला. मजा येईल ना. थँक्यू. आणि तुम्ही तुमच्यासाठी पण धन्यवाद आमची सेवा केल्याबद्दल आतापर्यंत. एनी टाइम. चला आता इकडे सगळेजण जेवत आहेत. हे बघा त्या साईडला काकी वगैरे बघा. रील पण का बनवते सगळे चालू होते ना जेवण. मम्मी पण येईल कामावरून इकडे. कढी बनवली बसली. आणि मी बघा काय घेऊन चाललोय. लाकडा तुडूक चालले. चला जाऊया हेमेकाची ह्या देऊन येऊया कुराड. चला वरती बसले तिकडे. यांची आई बघा यांका थारो होईत नाही. ती देऊन टाकूया त्यांच्या तुमच्या हातात स्वाधीन करते. ही घ्यावा. लाकूड तोड्या बसल्या तिकडे. लाकूड तोड्या बसल्यात पायार मारल्यानी. चला आपला कार्यक्रम आता संपत दिलेला आजचो. मजा येईल जरा आज. आणि वातावरण परत चेंज झालं इकडे. मित्रांनो रील काढून झाली आणि आता वाजली असत 2:30. सगळी साफसफाई चालू आहे. भांडी वगैरे घासली जाणार आता. जबरदस्त अशी रील काढली नाही. भांडी घासूची आहेत. उरलेला घरी घेऊन जायचं रात्री जेवायचं. हां आणि इकडे जण सगळे बसलेत. मजा आली. तर आता आपण हे व्लॉग इकडे संपवणार असं. तर व्लॉग कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या. आणि ब्राह्मण भोजन तुमचा जर आवडला असेल तर नक्की कमेंट करा. सगळ्यांना बाय बाय. हे बघा बाय बाय. हे बाय बाय. सगळ्यांना भांडी घासू दे. आपण आता ब्लॉग एंड करूया.